श्रावण महिन्याविषयी श्रावण महात्म्य कथा अध्याय 7 मंगळागौरी व्रताचे वर्णन आणि व्रतकथा। देव म्हणाले, हे सनत कुमार, आता मी त्याच भौमव्रताचे वर्णन करीत आहे, ज्याचे नुसते पालन केल्याने ते वैद्य ठरत नाही। लग्नानंतर 5 वर्षे हे व्रत करावे। त्याचे नाव मंगळागौरी व्रत असे आहे। तो पापाचा नाश करणारा आहे। लग्नानंतर पहिल्या श्रावण शुक्ल पक्षातील पहिल्या मंगळवारी हे व्रत सुरू करावे। केळीच्या खांबाणी सजवलेले फुलाचे वर्तुळ तयार करून विविध इतर धातूपासून किंवा इतर प्रकारची फळे रेशमी वस्त्रांनी सजवावे। त्या मंडपात आपल्या क्षमतेनुसार सोन्याच्या किंवा इतर धातूपासून बनविलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी। त्या मूर्तीची 16 उपायांनी पूजा करावी। 16 तांदूळ व 16 ग्रॅम डाळीसह 16 दुर्वा डाळ व 16 दिवे 16 दिव्यांनी प्रज्वलित करून हा मंडप सुशोभित करावा। दही आणि तांदूळ भक्तिभावाने अर्पण करावा। देवीजवळ दगडी शिक्का व लोढा लावावा। 5 वर्षे हा उपवास केल्यानंतर 6व्या वर्षी त्याचं उद्यापन करावं। तुम्ही ज्यांच्याकडून ही कथा ऐकून याचं वाण घेतलेलं आहे त्याचं वाण तुमच्या मातेला परत द्यावं किंवा मग अर्धा पुरावा बनवावा। आपल्या शक्तीनुसार सोन्यापासून बनविलेल्या चांदीचा किंवा मग सोन्याचा तांदूळ भरलेला भांड्यावर कापड व रमणीय काचू ठेवून देवीची मूर्ती दोघांवर ठेवावी। जवळच चांदीचा कोबी किंवा लोढा ठेवून आईला वाण म्हणून द्यावं। त्यानंतर 16 सुवासिनींना प्रयत्नपूर्वक भोजन द्यावे। हे विप्रा, या पद्धतीने उपवास केल्यास 7 जन्मापर्यंत सौभाग्य राहते आणि पुत्र इत्यादीसह धनप्राप्ती होते। सनत कुमार म्हणाले, हे व्रत प्रथम कोणी केले आणि त्याचे फळ कोणाला मिळाले? हे शंभो, कृपया करून मला सांगा, मी त्याच्याशी एकनिष्ठ कसा राहू शकतो? तेव्हा भगवान शिवशंकर बोलले, हे सनत कुमारा, प्राचीन काळी कुरु देशात श्रुतकीर्ती नावाचा प्रसिद्ध शत्रूचा नाश करणारा 14 कलांचे ज्ञान असणारा व धनुर्विद्यात पारंगत असणारा असा विद्वान होता। पुत्राखेरीज त्या राजाकडे इतर सर्व शुभ गोष्टी होत्या। त्यामुळे त्या राजाला त्या मुलाची फार काळजी वाटली आणि राजाकडे नामजप व ध्यान करून देवीची पूजा करू लागला। तेव्हा त्याच्या कठोर तपश्चर्येने देवी त्याला प्रसन्न होऊन त्याला म्हणाली, तुला हवा असेल तो वर माग। श्रुतकीर्ती बोलला, हे देवी, तू माझ्यावर प्रसन्न झालीस तर मला एक सुंदर मुलगा दे। हे देवी, तुझ्या कृपेने दुसऱ्या कशाचीही कमतरता मला नाही। त्याचे बोलणे कुणदेवी शुद्ध स्मितहास्य करून म्हणाली, हे राजन, तू फार दुर्मिळ वरदान मागितले आहेस, तरीही कृपेने मी तुला नक्कीच देईन। पण हे राजेंद्र, ऐक, रूप आणि ज्ञान नसलेला पुत्र हवा असेल तर तो फक्त 16 वर्ष जगेल। रूप आणि ज्ञान नसलेला जर पुत्र हवा असेल तर तो दीर्घायुष्य लाभेल। देवीचे वचन ऐकून राजा चिंतेत पडला। म्हणजेच जो सुंदर असेल तो अल्पायुष्य असेल आणि जो सुंदर नसेल किंवा मग ज्ञानी नसेल तो अल्पायुष्य असेल, असं राजाला देवीने वरदान दिलं। तेव्हा राजा चिंतेत पडून पुन्हा पत्नीशी सल्लामत करून त्याने 16 वर्षाचा पुत्र गुणांनी परिपूर्ण व सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्ण असा पुत्र मागितला। तेव्हा देवी भक्तराजाला म्हणाली, हे नृपानंदना, माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंब्याचे झाड आहे, त्याचे एक फळ घेऊन ये आणि माझ्या आज्ञेने तुझ्या बायकोला खायला अर्पण कर, ज्यामुळे ती लवकरच गर्भधारणा करेल, यात शंका नाही। राजा खूपच प्रसन्न झाला। त्याने तशाच पद्धतीने केले आणि त्याच्या पत्नीने गर्भधारणा केली। 10व्या महिन्यात तिने देवतेसारखा सुंदर पुत्राला जन्म दिला। तेव्हा राजाने सुखदुःखाने मुलाचे संस्कार केले आणि शिवाचे स्मरण करत त्याचे नाव चिरायू ठेवले। त्यानंतर मुलगा 16 वर्षाचा झाल्यानंतर राजा आपल्या पत्नीसह चिंतेत पडला आणि विचार करू लागला की या मुलाचे मोठ्या कष्टाने स्वागत झाले आहे आणि राजाने मुलाला आपल्या मामाकडे काशीला पाठविले। असा विचार करून मी त्याचा दुःखद मृत्यू माझ्या समोर कसा पाहू शकेन? त्याला मी लहानपणापासून मोठं केलेलं आहे आणि आता त्याच्या मृत्यूचा काळ जवळ आलेला आहे। निघताना राजाच्या पत्नीने भावाला सांगितले की तू माझ्या मुलाला
कारपाटी बनवून काशीला घेऊन जा. पुत्रप्राप्तीसाठी मी आधी भगवान मृत्युंजयाकडे प्रार्थना केली होती आणि म्हणाले होते की हे विश्वेशा, मी त्या मुलाला जगतपतीच्या दर्शनासाठी नक्कीच पाठवीन. म्हणून आज माझ्या मुलाला घेऊन जा आणि त्याचे काळजीपूर्वक रक्षण कर. बहिणीकडून हे वाक्य ऐकून तो भाच्यासोबत गेला. अनेक दिवस चालत गेल्यानंतर तो आनंद नावाच्या शहरात पोचला. सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न असलेल्या वीरसेन नावाचा राजा तेथे राहत होता. राजाला मंगळागौरी नावाची एक सुरेख, तरुण व सुंदर अशी कन्या होती. सर्व रूपकांचा तिरस्कार करून सुशोभित झालेली ही मुलगी एकदा आपल्या मैत्रिणींसोबत शहरातील बागेत फिरायला गेली होती. तेवढ्यात तो विवाह आणि त्याचा मामा दोघेही तेथे पोहोचले. त्या मुलीला पाहण्यासाठी तळमळीने तेथेच विश्रांती घेऊ लागले. तेवढ्यात त्या मुलीपैकी एक मुलगी विनोदी खेळत खेळत रागावली आणि राजकन्याला रांड असा शब्द म्हणाली. मग तो अशुभ शब्द ऐकून राजकुमारी म्हणाली, तू अयोग्य का बोलत आहेस? माझ्या कुटुंबात असे कोणीच नाही. माझ्या कुटुंबात मंगळागौरीच्या कृपेने आणि तिच्या व्रताच्या प्रभावाने लग्नाच्या वेळी ज्यांच्या डोक्यावर माझा हात शाबूत पडेल, हे सखी, तो तरुण असला तरी चिरंजीवी होईल. यानंतर सर्व मुली आपापल्या घरी गेल्या. त्याच दिवशी राजकन्येचे लग्न होते. बहेलिका देशाच्या दुधर्म नावाच्या सुकेतू नावाच्या राजाच्या मुलाशी तिचा विवाह ठरविण्यात आला होता. तो सुकेतू अशिक्षित, कुरूप आणि कर्णबधीर होता. तेव्हा सुकेतू बरोबर आलेल्या लोकांना वाटलं की यावेळी दुसरा श्रेष्ठ वर घ्यावा आणि लग्न झाल्यावर सुकेतू तेथे पोहोचवावा. त्यांनी त्या मुलाकडे आणि मामाकडे जाऊन विनंती केली की तुम्ही हे मूल आम्हाला द्या, म्हणजे आमचे काम पूर्ण होईल. दानासारखा दुसरा धर्म या पृथ्वी तलावरती नाही असे म्हणून त्या मामाला आणि भाच्याला या वराकडली मंडळी विनवणी करू लागले. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून चिरायू व त्याचा मामा मनातल्या मनात खूप खुश झाले. कारण बागेतल्या मंगळागौरी या मुलीचं बोलणं त्यांनी आधीच ऐकलं होतं. तरीही एकदा ते म्हणाले होते की तू हे का मागत आहेस? कामपूर्तीसाठी वस्त्रे, अलंकार वगैरे मागितले जातात. वरदान कुठेही मागितले जात नाही. मात्र तुम्हा लोकांचा आदर राखण्यासाठी मी ते तुम्हाला देत आहे. यानंतर त्यांनी त्या मुलाला तेथे नेऊन लग्न लावून दिले. सप्तपदी वगैरे झाल्यावर तो चिरायू रात्री शिवपार्वतीच्या पुतळ्यासमोर म्हणजेच मंगळागौरी बरोबर आनंदाने झोपी गेला. त्याच दिवशी त्या मुलाला 16 वर्ष पूर्ण झाली होती आणि मध्यरात्री सापाच्या रूपात साक्षात काळ तेथे आला. तेवढ्यात योगायोगाने राजकुमारीला जाग आली. तिथं तिला तो मोठा नाग दिसला आणि ती भीतीने थरथरू लागली. मग त्या मुलीने धीराने 16 उपाय करून त्या सापाची पूजा केली आणि त्याला दूध प्यायला दिलं. त्याने नम्र स्वरात प्रार्थना करून नागाची स्तुती केली. मंगळागौरी प्रार्थना करू लागली की माझा नवरा जिवंत राहावा म्हणून मी उत्तम प्रकारे व्रत करीन. तू जसा तो सदैव जगतो तसाच माझ्या नवऱ्याला सुद्धा अमरण आयुष्य दे. अशा प्रकारे तो साप तेथे असलेल्या एका कमंडलूमध्ये शिरला आणि त्या मंगळागौरीने त्या कमंडलूचे तोंड आपल्या कांचुलीने बांधले. तेवढ्यात तिचा नवरा निश्वास टाकून उठला आणि बायकोला म्हणाला, हे प्रिये, मला भूक लागली आहे. म्हणून तिने आईकडे जाऊन खीर व लाडू हे पदार्थ आणले आणि तिने त्या मुलाला जेवण दिले. जेवण घेऊन तो मुलगा प्रसन्न झाला. जेवणानंतर हात धुताना त्याच्या हातून अंगठी खाली पडली. तांबूल जाऊन तो पुन्हा झोपी गेला. यानंतर मंगळागौरी कमंडलूला फेकायला जाऊ लागली. या पद्धतीचा वेग असा काय आहे की कमंडलूतून बाहेरच्या दिशेने चमकणारी हरकांती पाहून ती थक्क झाली. त्या घटात असलेल्या आपल्या घशात त्याने तो हार घेतला. त्यानंतर काही दिवस झाल्यानंतर तो चिरायू आणि त्याचा मामा हे दोघेही काशी यात्रेला निघाले. यानंतर वधू पक्षातील लोकांनी
ज्या मुलाशी त्या राजकन्येचा विवाह जमला होता तो म्हणजे सुकेतू. सुकेतीला तेथे आणले. त्याला पाहून मंगळागौरी म्हणाली की हा माझा नवराच नाही. तेव्हा ते सगळे त्याला म्हणाले, हे शुभे, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? इथे तुमची काही ओळख असेल तर आम्हाला द्या. मंगळागौरी म्हणाले, ज्याने रात्री 9 रत्नांनी बनवलेली अंगठी मला दिली आहे ती बोटात घालून स्वतः तुम्ही पहा. माझ्या नवऱ्याने मला रात्री दिलेल्या हाराचा रत्नाचा समुदाय मला काय सांगतो ते दुसरं कोणी आहे का? याशिवाय रात्री आंब्याला पाणी घालताना त्यांच्या पायाला कुंकू लावण्यात आलं होतं. ते अजूनही माझ्या मांडीवरती आहे. तुम्ही लोकांनी ते लवकरच पाहावे. त्या रात्री ज्याला विकले गेले त्याला सांगा आणि खरोखरच तो माझा नवरा आहे का हे तुम्ही स्वतः तपासून घ्या. अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून सगळेजण म्हणू लागले की ठीक आहे. पण काहीच सापडले नाही. तेव्हा सगळ्यांनी सुकेतूला तिचा नवरा होण्यापासून रोखले आणि नवरदेव आला तसा गेला कुठे. त्यानंतर मोठ्या कीर्तीने संपन्न आणि परमपुरुषाने संपन्न झालेल्या आपल्या घराण्यातील वाढ करणाऱ्या मंगळागौरीच्या पित्याने भोजन पान आदीचे सत्र सुरू केले. अशा रूपाने कुरूप असलेल्या दुसऱ्या लोकांनी आदराने वधू म्हणून आणले. मग त्याने आपल्या मुलीला पडद्याआड बसवले. अशी वधू पक्षाची बाजू त्याने ऐकून घेतली. त्यानंतर वर्षभरानंतर चिरायू आपल्या मामासोबत लग्नानंतर तिथे काय घडत आहे हे पाहण्यासाठी गेले. मग साक्षीदाराच्या आतून त्यांना पाहून ती मंगळागौरी खूपच खुश झाली आणि आई वडिलांना म्हणाली की हा माझा नवरा आहे. राजाने आपल्या परिचितांना बोलवून आधी सांगितलेल्या सर्व परिचितांना मुलीने सांगितलेल्या सर्व चिन्हांची खात्री करून घेतली आणि ती यथायोग्य पटल्यानंतरच आपली मुलगी त्या चिरायूच्या स्वाधीन केली. राजाने सज्जनासमवेत लग्न समारंभाचे आयोजन केले. यानंतर राजा वीरसेनाकडे कपडे अलंकार इत्यादी सैन्य घोडे रथ व अनेक साहित्य देऊन त्या मुलीची पाठवणी केली. त्यानंतर कुळाचा उपभोग घेणारा कुळ आपल्या पत्नी व मामासह सैन्यासह आपल्या नगरात पोहोचला. लोकांच्या तोंडून तो आल्याचे ऐकून त्याच्या आई वडिलांचा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना वाटले की नशीब वेगळेच कसे असू शकते, कारण आमच्या मुलाला फक्त 16 वर्षाचंच आयुष्य होतं. मग तो आपल्या आई वडिलाकडे आला आणि आपुलकीने भरलेला चिरंतन भक्त त्याच्या चरणी पडला. तेव्हा त्या दोघांनीही आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून परम आनंद प्राप्त करून घेतला. सून मंगळागौरीनेही सासरच्यांना वंदन केले. मग सासूने त्यांना आपल्या मांडीवरती बसवले आणि सगळा जो घडलेला प्रकार आहे तो विचारून घेतला. हे महामुनी, मग सुनेनेही मंगळागौरीचे महाव्रत आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे सनत कुमारा, या मंगळागौरी वर्णाचे किंवा व्रताचे वर्णन मी तुम्हाला केले आहे. जो ऐकतो किंवा जो म्हणतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यात शंकाच नाही. कारण ज्याला फक्त 16 वर्षाचं आयुष्य होतं तर त्याचं आयुष्य फक्त मंगळागौरीच्या आशीर्वादानेच तो अधिक आयुष्यमान झाला. तर जो कोणी पृथ्वी तलावरती या मंगळागौरीचं व्रत धारण करतो त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे श्री स्कंद पुराणातील ईश्वर सनत कुमार संवादात श्रावण महात्म्यात मंगळागौरी व्रतकथा नावाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. श्री शंकरार्पणास्तु.